सराव संच 3.3 आज आपल्याला शिकायचं आहे बरोबर. 3.3 मध्ये जे नियम आहेत त्याच्यामध्ये एक नियम राहून गेला बरोबर. कोणता नियम? एक नियम आहे बघा. एक जीवा आहे, केंद्र ए असलेल्या वर्तुळाची CD एक आहे जीवा आहे आणि दुसरे एक जीवा आहे तर BD. दोन जीवा आहेत. जर हे जीवा एकरूप असेल, आता जीवा CD मुळे दोन कंस तयार झाले की नाही? कोणते कोणते? हे इथे समजा आपण x नाव देतो बरोबर. इथे काय दिले? y दिले आणि इथं z दिले बरोबर. इथे काय करायचं? कंस CXD बरोबर. या जीवा CD मुळे दोन कोणते कंस तयार झाले? कंस CXD कंस CZD. ओके नाही? असं थोडं बघा. जीवा CD मुळे वर्तुळाचे दोन कंसात विभाजित झाले. कोणते कोणते कंस झाले? CXD आणि CGD किंवा CZD किंवा CYD. कळलं? आता तसंच जीवा काय? BD. या जीवा BD मुळे दोन कंस तयार झाले. कोणते सांगा? BYD आणि BZD. ओके नाही? मग आता नियम बघा काय? तुम्ही सांगा BYD हा कंस लघु कंस आहे की विशाल कंस आहे? म्हणजे या जीवा BD मुळे एक लघु कंस तयार झाले, विशाल कंस तयार झाला. म्हणजे कोणता कोणता? लघु कोण कोणता आहे? BYD आणि जीवा BD मुळे BCD हा काय? विशाल कंस तयार झाला बरोबर. तसंच जीवा CD मुळे CXD हा काय? लघु कंस तयार झाला. मग CBD हा काय झाला? विशाल कंस. कळलं? माझा नियम काय बघा. जर हे जीवा जर एकरूप असेल, कोणते कोणते जीवा? जर कोणत्याही वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असेल त्याचे संगत कंस काय असतात? एकरूप असतात. संगत कंस म्हणजे लघु कंसाची जोडी लघु कंसासोबत. कळलं? आणि विशाल कंसाची जोडी विशाल कंस. तर ते काय असतात? एकरूप असतात. म्हणजे जीवा BD आणि जीवा CD एकरूप असेल. जर कंस BYD 70 अंश असेल तर कंस CXD किती राहील? 70 अंश बरोबर. लघु कंसाला लघु कंस एकरूप असतील आणि विशाल कंसाला विशाल कंस. म्हणजे नियम काय मग? एकरूप जीवेमुळे तयार झालेले कंस काय असतात? एकरूप असतात. एकरूप जीवेचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळामध्ये एकरूप जीवेचे संगत कंस काय असतात? एकरूप असतात. कळलं? जीवा एकरूप असेल तर कंस काय असतात? एकरूप असतात. कोणते कंस? संगत कंस. संगत कंस म्हणजे काय? लघु कंसासोबत लघु कंस घ्यायचा, विशाल कंसासोबत विशाल कंस. म्हणजे लघु कंसासोबत लघु कंस एकरूप असेल आणि विशाल कंसासोबत विशाल कंस. कळलं का? ओके नाही? मग आता व्यत्यास काय सांगा. आता आपण काय म्हणे? जर जीवा एकरूप असेल तर संगत कंस काय असतात? मग आता संगत कंस एकरूप असेल तर जीवा काय असते? मग एकरूप असते. व्यत्यास. ओके नाही? जर जीवा एकरूप असेल तर संगत कंस एकरूप, संगत कंस एकरूप असेल तर जीवा एकरूप. मी म्हणलो कंस BYD 70 आणि कंस CXD 70 आहे आणि हे दोनच गोष्टी दिलो. एक कंसाचं माप 70 आहे, कंसाचं माप किती आहे? 70. या दोन्ही कंसाचं माप समान आहे म्हणजे दोन्ही कंस काय आहेत? एकरूप आहेत. हे कंस एकरूप असेल तर जीवा बी काय असते? एकरूप असते. नियम कळला? नियम काय? एकरूप जीवेचे एकरूप जीवेचे संगत कंस एकरूप असतात. एकरूप असतात. कळलं का? ओके नाही? म्हणजे आकृतीमध्ये जर रेख किंवा जीवा किंवा रेख बी म्हणू शकतो. कळलं? जीवा BD एकरूप जीवा CD एकरूप जीवा CD म्हणून कंस माप कंस कोणता? किंवा कंस कोणता? कंस BYD कंस BYD एकरूप कंस कोणता राहील? कंस CXD. कंस कोणता? CXD हे लघु कंस. मग तसेच कंस कोणते कोणते एकरूप असतात सांगा. कंस कोणते? BCD कंस कोणता? कंस BCD एकरूप कंस कोणता राहील? बघा BCD कोण्या कंसामुळे? BD मुळे तयार झाला. तर या CD मुळे कोणता विषय कोणता झाला? CBD. कोणता? CBD
हे आपला नियम कळलं ओके नाही लिहून घ्या एकरूप जीवेचे संगत कंस काय असतात आता लगेच व्यत्यास लक्षात लगेच काय व्यत्यास कारण जर कंस एकरूप असतील जर कंस एकरूप असतील तर संगत जीवा काय असतील मग संगत जीवा एकरूप असतील जीवा एकरूप असतील कळलं का सगळं तुम्ही ओके नाही जीवा एकरूप असेल तर काय एकरूप असतात जीवा एकरूप असेल तर संगत कंस एकरूप असतात आणि संगत कंस एकरूप असेल जीवा काय असतात एकरूप असतात सराव संच 3.3 मधला पहिला प्रश्न काय बघा आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी डी ई आणि एफ हे बिंदू आहेत कोण ईसीएफ चे माप किती आहे 70 अंश आणि कंस डी जी एफ चे माप 200 अंश असेल तर कंस डी आणि कंस डीई एफ ची मापे काढा आता कसं करायचं बघा कोणता कोण दिला ईसीएफ कुठे आहे ईसीएफ किती अंश आहे 70 अंश आणि दुसरं कोणता काय दिलं कंस डीजीएफ कुठे आहे डीजीएफ हे पूर्ण कंस किती दिला 200 आणि काढायचं काय कंस डीई काढायचं काय काढायचं कंस डीई काढायचं मग आपण काल नियम शिकले की नाही ओके नाही मग नियमामध्ये काय होतं बघा हे किती अंश 70 अंश हे कोण 70 हे पूर्ण कंस बी किती 70 का कंसाच्या मापाची व्याख्या कंसाच्या मापाची म्हणजे केंद्रीय कोणाचे माप आणि त्याच्या मध्ये जे कोण आहे त्याचं काय असते कंस आहे त्याचं माप काय असते समान असते हे कंस पूर्ण किती आहे 200 हे किती आहे 70 मग तुम्ही सांगा पूर्ण वर्तुळाचं माप किती राहते मग हे इथून इथपर्यंत किती आहे टोटल मग सांगा 270 बरोबर पूर्ण किती झाला 270 हे उरलेला किती राहील 90 कारण त्रिकोणाचे सर्व वर्तुळाचे सर्व अंशात्मक माप किती असते 360 मग हे एक याच्यामध्ये 1 2 आणि 3 कंस हे 3 कंस मिळून काय बनला वर्तुळ बनला मग तिन्ही कंसाची बेस किती पाहिजे 360 मग याच्यामध्ये दोन कंसाची बेस किती आली 270 उरलेला किती राहील मग 90 हे कंसाला डी किती 90 हे 90 करेक्ट आता बघा कंस डीईएफ बघा कुठे आहे डीईएफ इथून इथपर्यंत किती आहे 90 आणि इथे किती आहे 70 मग 90 आणि 70 160 मग कोण डीईएफ किती 160 काय अवघड आहे मग आता या बघा आकृतीमध्ये कोण ई सी एफ बरोबर किती 70 अंश म्हणून बघा लक्ष द्या कोण ई सी एफ एकरूप कंस कोणता रे एकरूप कंस ईएफ एकरूप कंस कोणता रे ईएफ म्हणून कंस ईएफ किती कंस ईएफ बरोबर किती अंश 70 अंश सरळ समजले 70 आता बघा हे 70 कशासाठी काढले आपण पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे 360 तिन्ही कंसाची बेरीज करा कोणा डी जी एफ कळलं मग काय कंस डी जी एफ प्लस कंस ई एफ प्लस कंस डीई हे पूर्ण तीन कंस मिळून काय बनला पूर्ण वर्तुळ बनला याचा तिघाची बेस किती आहे मग 360 मग याच्यातला डीजीएफ किती आहे 200 अंश ईएफ किती आहे 70 हे काढायचा तसा 360 ला या दोघांची बेस 270 प्लस कंस डीई बरोबर किती 360 कंस डीई बरोबर 360 मायनस 270 मग कंस डीई बरोबर 90 कंस डी किती झाला एक प्रश्न झाला आपला डीई चा माप बरोबर आता करायचं कोणाचं माप डीईएफ कंस डीईएफ दोन कंस पासून बनलेला आहे म्हणजे कंस डीई प्लस कंस ईएफ या दोघांची बेरीज केल्यावर काय होते कंस डीईएफ कंस कोणता कंस डीईएफ बरोबर कंस
DE प्लस कंस EF बरोबर आहे. मग इथे किती 90 आहो. त्यापासून माप किती आहे DE चं 90. आताच काढलं ना आपण इथं 90 आणि कंस EF किती 70. हे किती झालं 160. समजलं? क्लियर. प्रश्न दुसरा काय बघा. आकृतीमध्ये त्रिकोण QRS हा काय समभुज त्रिकोण आहे. तर दाखवा की कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR कंस QRS चे माप किती दाखवायचं आहे 240 अंश दाखवायचं. बघा लक्षात द्या. त्रिकोण कोणता आहे समभुज. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात एकरूप असतात. ओके नाही. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप. मला तुम्ही सांगा तिन्ही बाजू आहेत त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत पण हे वर्तुळाच्या काय आहेत जीवा आहे. वर्तुळाच्या काय त्रिकोणाच्या तरी बाजू आहेत पण वर्तुळाच्या काय ते जीवा. मग वर्तुळाच्या तिन्ही जीवा एकरूप आहेत. ओके नाही. आपला नियम काय जर जीवा एकरूप असतील तर जे संगत कंस काय असतील एकरूप असतील. मग मला सांगा काय इथं पहिलं RS. मग RS एकरूप काय RQ एकरूप QS काय. ओके नाही. हे जीवा एकरूप मग हे कंस बी एकरूप. जीवा एकरूप असल्यावर काय तर कंस एकरूप. हे पहिलं आपलं उत्तर झालं. कळलं का. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळलं का कसं लिहायचं. कोणता नियम वापरायचा एकरूप जीवेचे संगत कंस एकरूप असतात. मग हे जीव हे काय आधी लिहूया आपण. त्रिकोण काय त्रिकोण QRS हा काय हा समभुज त्रिकोण आहे. हा समभुज त्रिकोण आहे. बरोबर ओके नाही. म्हणून रेख RQ एकरूप रेख RS एकरूप रेख QS. बरोबर. पण हे कशाचे जीव आहेत ओके नाही. म्हणून याला आपण रेखच्या काय लिहू शकता जीवा RQ एकरूप जीवा RS एकरूप जीवा QS. जीवा काय आहे एकरूप. म्हणून इथे लिहायचे एकरूप जीवेचे नियम काय आपला एकरूप जीवेचे संगत कंस एकरूप असतात. एकरूप जीवेचे संगत कंस एकरूप असतात. म्हणून कंस कोणते RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. हे झालं आपलं पहिल्याचं उत्तर. बरोबर. दुसरं लक्ष द्या. दुसऱ्याचं काय कंस QRS चे माप किती दाखवायचे आपल्याला 240. किती दाखवायचे 240. तुम्ही सांगा कारण आपल्याला नियम माहिती आहे की समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो 60 अंशाचा. किती अंशाचा 60 अंशाचा कोण. बरोबर. हे कोण किती 60. हे कोण किती 60. बरोबर. मग हे 60 असेल तर नियम काय बघा कोणता नियम येते का नाही. ते नियम 60चं काही काम नाही आपल्याला. बरोबर. या त्रिकोणाच्या 60चं काही काम आहे का नाही. इथे बघा सांग हे 1 2 3 तिन्ही कंस काय आहेत एकरूप आहे. आपण काय करूया याला x मानू. काय म्हणू x मानू. ओके नाही. कंस RS इथे असं लिहावं एकरूप लिहिणे आहे. कंस RS बरोबर कंस QR बरोबर कंस QS बरोबर काय मानू x मानू. काय मानू x मानू. बरोबर. मग या तीन कंसापासूनच काय बनला पूर्ण वर्तुळ बनला. ओके नाही. कोण्या RS QR आणि QS या तिघांची बेरीज केल्याने काय होते बघा. कंस RS प्लस कंस QR प्लस कंस QS बरोबर किती 360. कशामुळे याच्यामुळे पूर्ण वर्तुळ बनले. बरोबर. या सगळ्यात माप आपण काय म्हणले x बरोबर किती 360. किती दिले 3x बरोबर 360. मग x बरोबर 360 भागिले 3. मग x बरोबर किती दिली 120. बरोबर.
मग 120 म्हणजे तिन्ही कोण कितीचे राहतील 120 चे राहिले नाही म्हणून कंस RS बरोबर कंस QR बरोबर कंस QS बरोबर किती 120. बरोबर आपल्याला कोणता कंस काढायचा का आपल्याला कोणता कंस काढायचा QRS कंस कोणता कुठे आहे बघा QRS इथून इथपर्यंत जायचं आहे मग हे 120 आहे 120 आहे मग हे दोघांची बेरीज करा कळ कंस QRS बरोबर कंस QR प्लस कंस RS बरोबर ओके नाही मग कंस QRS बरोबर हे किती आहे याचं नाव किती आहे 120 तिघाचं नाव किती आहे 120 प्लस किती 120 मग कंस QRS बरोबर किती दे समजलं कोणी इथे काय करा इथे फक्त एक कंस शब्द आहे बरोबर कंस एकरूप जीवेची संगत कंस एकरूप असते बघा आता सरळ संच 3.3 मधला शेवटचा आणि तिसरा प्रश्न काय आहे आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा काय आहे CD तर सिद्ध करा की कंस AC एकरूप कंस BD कळलं आपल्याला एवढीच माहिती दिली जीवा काय आहे एकरूप आहे मग उत्तरामध्ये काय लिहिणार सुरुवातीतूनच करणार आपण हो की नाही मग जीवा एकरूप मला एकरूप जीवाचे संगत कंस एकरूप असतात हे नेहमी येईल बरोबर मग जीवा AB एकरूप जीवा सी एकरूप जीवा तुम्ही सांगा जर जीवा एकरूप असेल तर संगत कंस काय असतील एकरूप म्हणून जीवा AB मुळे कोणता कंस तयार झाला ABच कंस तयार झाला एकाला ओके नाही आणि जीवा CD मुळे कोणता झाला CD झाला कळलं मग इथे लिहू शकतो की नाही जीवा AB एकरूप जीवा CD म्हणून कंस कोणता AB एकरूप कंस CD कळलं का नाही AB मुळे AB कंस तयार झाला CD मुळे CD कंस तयार झाला कंस काय असतील एकरूप असतील समीकरण इथे लिहायचे एकरूप जीवेचे संगत कंस नियम काय लिहायचं एकरूप जीवेचे संगत कंस कळलं का सगळ्यांना याला समीकरण काय नाव द्या 1 सगळ्यांना समीकरण 1 कळलं आता तुम्हीच बघा जीवा हे कंस AB आहे इथून इथपर्यंत किती कंस बनलेला आहे दोन कंसापासून बनलेला आहे की नाही म्हणजे कंस AC कंस BC या दोघांची बेरीज केलं काय आहे कंस AB कळलं ओके नाही मग कंस AB बरोबर कंस AC प्लस कंस BC लिहू शकतो की नाही समीकरण 2 तसेच कंस CD किती कंस बनलेला दोन पासून बनलेला आहे कोणता BD प्लस BC किंवा CB कळलं हो की नाही मग कंस CD बरोबर कंस CB प्लस BD कळलं कसं झालं हो की नाही समीकरण किती 3 मग समीकरण 1 2 3 कडे बघा कंस AB एकरूप काय आहे कंस म्हणजे याचा अर्थ एक बाजू एकरूप आहे कोणत्या कंसाची एक बाजू एकरूप असेल दुसरी बाजू काय असते आपोआप एकरूप असते की नाही मग कंस समीकरण किती वरून समीकरण 1 2 व 3 वरून समीकरण 1 2 व 3 वरून हे बाजू एकरूप आहे बघा AB बरोबर CD कशा इथे आहे समीकरण 1 मध्ये काय AB बरोबर काय CD म्हणजे याचा अर्थ समीकरण 2 आणि 3 ची एक बाजू समान आहे दुसरी बाजू काय असते समान काय लिहू शकतो तुम्ही कंस AC प्लस कंस BC बरोबर कंस BC आहे CB चा काय आहे BC कंस BC प्लस कंस BD कळलं मग BC सेम आहे कटते की नाही ओके नाही काय होते सांगा कंस AC बरोबर कंस BD हेच तर दाखवा म्हणजे आपल्याला हे तर सिद्ध करा आपले ओके नाही त्यावर
बरोबर हेच बरोबर म्हणजेच एकरूप. बरोबर म्हणजेच काय एकरूप. समजलं की नाही? डबल एकदा सांगू का? बघा लक्ष द्या. आकृतीमध्ये काय जीवा AB आणि जीवा CD काय एकरूप. आपण दिलेले जीवा AB एकरूप जीवा CD. मग जीवा एकरूप असेल तर कंस काय असतील एकरूप. कोणते कंस? कंस AB आणि कंस CD एकरूप. समीकरण 1 कळलं. मग कंस AB हा किती कंस AB किती कंसामध्ये काय दोन कंस म्हणजे कंस AB बरोबर कंस AC प्लस BC समीकरण 2. तसेच कंस CD कशात बनला BC प्लस BD समीकरण 3. मग समीकरण 1 2 3 वरून एक बाजू काय समान एक बाजू समान असेल दुसरी बाजू काय असते समान म्हणजे AC प्लस कंस AC प्लस कंस BC बरोबर काय घेता येते कंस BC प्लस BD. मग हे BC कटते काय होते इथं AC बरोबर BD. कळलं की नाही? अशी तऱ्हे आपला काय सरळ संच 3.3 संपला. काय हसता रे तुम्ही?